वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा हे बघ तुझा गैरसमज होतोय, प्लीज एकदा शांत हो आणि एकदा मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घे. मला तुला सगळं सांगायचं होतं ऊर्जा, ऐक ना माझं. त्यावर ऊर्जा म्हणते, काय ऐकू मी, सांग ना. का ऐकू आणि का ऐकू, कशासाठी ऐकू. शौर्य, अरे मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला, एवढा विचार केला तुझा आणि तू मला फसवलंस. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मी फसवलेलं नाही आहे तुला, खरं बोलतोय मी नाही फसवलेलं तुला आणि मी का फसवू तुला. आणि एक गोष्ट लक्षात घे ना ऊर्जा, अगं तुझ्या बाबांनी जे काही केलं किंवा माझ्या डॅडने जे काही केलं या सगळ्याची शिक्षा आपण का भोगायची. या सगळ्यामध्ये आपली चूक काय आहे ऊर्जा. आपण तर दोघं एकमेकांवर खरं प्रेम करतोय ना, मग विषय संपला. त्यावर ऊर्जा म्हणते, विषय संपला. एवढं सोपं वाटतं तुला शौर्य सगळं, पण नाही आहे तेवढं सगळं सोपा. आणि आठवतं आहे तुला शौर्य, एकदा आपण चहा खारी खाताना तुला तुझ्या डॅडचा फोन आला होता, तेव्हा मी तुला विचारलं होतं, तू तुझ्या बाबांना डॅड म्हणतोस, तुझे बाबा काय करतात. तू नेहमी म्हणतोस की तुझे बाबा त्यांचं ऑफिस आपल्या कोर्टाच्या जवळ आहे, कुठे आहे त्यांचं ऑफिस. मी नेहमी विचारायचे, पण तू मला कधीच काहीही सांगितलं नाही शौर्य, कारण तुला मुळात मला कधी काही सांगायचं नव्हतं. तुला गोष्टी माझ्यापासून लपवायच्या होत्या ना, आणि म्हणूनच तू कायम गोष्टी माझ्यापासून लपवत आलास. तुला काय वाटतं, मला कळत नाही आहे का. खरं तर ना माझीच चूक आहे. मला स्वतःचाच पश्चाताप होतो आहे की मी का तुझ्यावर विश्वास ठेवला. मी ना तेव्हाच तुझ्यावर विश्वास नको ठेवायला हवा होता शौर्य. मी तुझा एवढा विचार केला, तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला माझ्या घरात जागा दिली, तुला माझ्या मनात जागा दिली, सगळं सांगितलं रे मी तुला, आणि तू का केलंस हे सगळं. आणि आज तू तुझ्या आजीला माझ्या घरी लग्नाची बोलणी करायला घेऊन आलास. लाज वाटली नाही का रे तुला हे सगळं करताना. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा हे बघ मी काहीही खोटं वागलेलो नाही आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, कशासाठी केलंस हे सगळं, कसला प्लॅन होता तुमचा, सांग ना. काय तुला माझ्या केसबद्दलची सगळी माहिती जाऊन तुझ्या बाबांना पुरवायची होती, म्हणून केलंस ना हे सगळं. तुझ्या बाबांना सगळं काही जाऊन सांगितलं असशील ना. तरीच मी विचार करते की माझ्या केसबद्दलची सगळी माहिती हर्षवर्धन जहागीरदारांना बरोबर कशी मिळते, कसं हर्षवर्धन जहागीरदारांना मी काय करणार आहे, मी काय बोलणार आहे हे समजतं. पण मला माहीतच नव्हतं ना की हे सगळं तर तू त्यांना पुरवतोस. त्याबरोबर मग आता लगेचच तो म्हणत असतो, हे बघ ऊर्जा तुझं चुकतं आहे, तू प्लीज चुकीचा विचार करू नकोस. ऊर्जा म्हणत असते, शौर्य मी चुकीचा विचार करत नाही आहे, मी जे बोलते आहे ना ते बरोबर आहे. मी चुकले, मी तुझ्यावर आत्तापर्यंत विश्वास ठेवला, माझी खूप मोठी चूक झाली आहे शौर्य. आणि आता बस, आता मला पुन्हा तीच चूक करायची नाही आहे. का केलंस हे सगळं, कशासाठी, का मला फसवलंस रे एवढं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता आपल्या दोघांमध्ये ना काहीही नातं नाही आहे, ना मैत्री ना काही दुसरं, समजलं. तू माझ्याशीच नाही तर सगळ्यांशी खोटं बोललास, माझ्याशी, माझ्या आईशी, अख्ख्या चाळीशी खोटं बोललास तू शौर्य. कळतंय का तुला, इतक्या लोकांशी खोटं बोलायची गरज काय होती. एकदाही येऊन मला खरं सगळं सांगावं स्वतःबद्दल असं वाटलं नाही का तुला. शौर्य म्हणतो, ऊर्जा मला सांगायचं होतं पण मला. त्यावर ऊर्जा म्हणते, बास, आता माझ्यासाठी तू फक्त हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहेस आणि त्या व्यतिरिक्त काहीही नाही, समजलं. आणि हर्षवर्धन जहागीरदारामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला आहे, माझ्या वडिलांना मृत्यूमुखी जावं लागलं आहे, आणि त्यामुळे हर्षवर्धन जहागीरदारांना बर्बाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यांना उद्ध्वस्त करणं, त्यांना बर्बाद करणं हे एकमेव माझ्या आयुष्याचं ध्येय आहे, आणि त्यासाठी मी काहीही करू शकते शौर्य. त्यामुळे त्यांच्याबरोबर निगडीत असलेली व्यक्ती, त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती, मग ती कोणीही असली तरीही ती माझी शत्रूच आहे. आणि त्यामुळे आजपासून आपल्या दोघांमध्ये मैत्री वगैरे काहीही नाही आहे, आणि आजपासून तू फक्त माझ्यासाठी हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहेस, बास. त्याबरोबर मग शौर्य आता गुडघ्यांवर बसतो. ऊर्जा म्हणत असते, बास 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 शौर्य, अरे अजून किती नाटकं करशील. नाटकं करून दमत नाही आहेस का तू. हे एवढं नाटक करून तुला मिळतंय तरी काय रे. कशासाठी करतोयस हे एवढी नाटकं. प्लीज बास कर तुझा ड्रामा. मला ना खरं तर माझीच चीड येते, मला माझाच राग येतो, कीव येते मला माझी, की मी काय एवढा विश्वास ठेवला तुझ्यावर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला माझ्याबद्दल, माझ्या आईबद्दल, माझ्या बाबांबद्दल सुद्धा सगळं खरं सांगितलं, आणि तू मजा घेतली असशील ना माझी. तुला वाटलं असेल, अरे रे बिचारी गरीब मुलगी आहे, माझ्याबरोबर कसं बोलते, माझ्यावर कसा साधेपणाने सहज विश्वास ठेवते, हो ना. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा मला असं का वाटेल, मला असं काहीही वाटलेलं नाही आहे. माझं खरंच तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे, कळत नाही आहे का तुला. आम्ही मगापासून समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तू माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहेस. ऊर्जा म्हणते, शौर्य आता काही ऐकण्यासारखं आणि बोलण्यासारखं मुळात शिल्लकच राहिलेलं नाही आहे, त्यामुळे मला ना आता काहीही ऐकायचं नाही आहे. प्लीज गप्प बस आता, आणि आता एक शब्दही खोटा सहन करणार नाही आहे आम्ही.
तुला जर मला सगळं खरं सांगायचं असतं ना किंवा सांगायचं होतं ना तर तू मला सर्व गोष्टी आधीच सांगितल्या असत्यास. प्रत्येक वेळी मी तुला विचारत होते पण तू माझ्यापासून गोष्टी लपवत होतास कारण तुला मुळात कधी मला खरं सांगायचं नव्हतं. समजलं? आणि आता बास, इनफ इज इनफ. आणखीन खोटं मला सहन होणार नाही आहे. आणखीन खोटारडेपणा नाही झेपणार आहे मला तुझा. बास, खूप खूप वाईट वागवलं आहेस तू मला, खूप खूप म्हणजे खूपच. कळलं का? त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा अगं पण एकदा माझं ऐकून तरी घे ना. मला तुला सगळं खरं सांगायचं होतं, खरंच मला सगळं सांगायचं होतं. पण ऊर्जा म्हणते काहीही खरं वगैरे सांगायचं नव्हतं तुला मला असंच फसवायचं होतं. तुला मला असंच खोटं सांगायचं होतं कारण तुला तुझ्या बाबांना मदत करायची होती. तुझ्या बाबांना माझ्या केसची सगळी माहिती पुरवायची होती. म्हणून केलंस तू हे सगळं, हो ना? बोल ना आता तरी, अजूनही तू गप्प आहेस. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा असं काहीही नाही आहे, ऐकून घे माझं. अगं मला हे सगळं तुला सांगायचं होतं आणि मी हर्षवर्धन जहागीरदार आहे याची शिक्षा तू मला आत्ता का देतेस? मी त्यांचा मुलगा आहे म्हणून तू माझ्याबरोबरची मैत्री का तोडतेस? त्यावरती म्हणत असते कारण मला त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे, मला त्यांना बरबाद करायचं आहे आणि त्यांच्या निगडीत असलेली कुठलीही व्यक्ती कुठलीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात नको आहे. त्यामुळे आजच्या नंतर आपले सगळे संबंध संपले. शौर्य हर्षवर्धन जहागीरदार एवढं बोलून ऊर्जा आता तिकडनं निघते. आता ऊर्जा हे जे काही बोलून गेलेले असते ना ते शौर्याला सतत आठवत असतं. मला हर्षवर्धन जहागीरदारांना बरबाद करायचं आहे, त्यांना बरबाद करणं हे एकमेव माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि त्यांना बरबाद करण्यासाठी मी काहीही करू शकते, कुठलाही थर गाठू शकते आणि त्यांच्याशी निगडीत असलेली व्यक्ती मला माझ्या आयुष्यात नको आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे कुमुदिनी ही पूर्वाला म्हणत असते, पूर्वा अगं असं नको करूस, मला हा शगुन घेऊन परत पाठवू नकोस. अगं शगुन आहे, हा लग्नाचा शगुन आहे, नवीन नात्याचा आहे, याचा असा अपमान करू नकोस गं. त्याबरोबर पूर्वा म्हणत असते जे होऊ शकत नाही त्याच्यासाठी तुम्ही इथे आलाय आणि त्यामुळे तुम्ही निघा. त्याबरोबर मग कुमुदिनी म्हणते हे बघ जे झालं जे घडलं ते चुकीचं होतंच पण प्लीज पुन्हा विचार कर. त्याबरोबर त्या ठिकाणी मग ऊर्जा आलेली असते आणि ऊर्जा म्हणते निर्णय झालेला आहे. त्याबरोबर आजी म्हणते ऊर्जा हे बघ रागारागात घाई गडबडीत काहीही ठरवू नकोस बाळा, कुठलाही निर्णय घेऊ नकोस. प्लीज एकदा काय म्हणायचं आहे ते ऐकून घे मला. ऊर्जा म्हणत असते का फसवलं तो तुम्ही मला, का फसवणूक केलीत, का खोटं वागलात तुम्ही माझ्याशी? मोठे आहात ना वयाने माझ्यापेक्षा, मग का खोटं बोललात, का गोष्टी लपवून ठेवलात माझ्यापासनं? कशासाठी केलं हे सगळं? काय मिळालं हो तुम्हाला हे सगळं करून? म्हणजे मला ना कळतच नाही आहे, ह्या जगात कोणीतरी खरं बोलतं का? त्याबरोबर आता लगेचच पूर्वा म्हणते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असं मला वाटतं, आता तुम्ही निघालात तरीही चालेल. त्याबरोबर आजी म्हणते हे बघ ऊर्जा बाळा ऐकून घे माझं, हर्षवर्धन जे काही वागला ते चुकीचं आहेच पण त्या सगळ्याची शिक्षा तू शौर्याला देऊ नकोस. अगं शौर्याला तुला सगळं खरं सांगायचं होतं, त्याने तुला फसवलेलं नाही आहे. त्याबरोबर ऊर्जा आता ते शगुनाचं ताट जोरात खाली आपटते आणि म्हणते बास, मला हे लग्न करायचं नाही आहे आणि आता पुढे डिस्कशन करण्यात काही अर्थ नाही आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता असं म्हणत ती आता आजीसमोर हात जोडते. त्याबरोबर आता त्या ठिकाणी शौर्य आलेला असतो. आता हे बघून शौर्याला खूप मोठा धक्का बसतो. शौर्य ऊर्जाला म्हणत असतो ऊर्जा हे बघ मला कळतोय तुझा राग आणि मला मान्यसुद्धा आहे पण प्लीज एकदा माझं शांतपणे ऐकून घे ना, मला काय म्हणायचं आहे ते समजून तरी घे. ऊर्जा म्हणते शौर्य अजून काय ऐकायला शिल्लक राहिलं आहे, बोल काही आहे का आता ऐकण्यासारखं आणि बोलण्यासारखं? काहीही उरलेलं नाही आहे, आता सगळं संपलं आहे आणि बास झालं ना. आता आणखीन किती फसवणूक करायची तुला माझी? हां बास, आता माझं तुझ्यावर ना कणभर सोड, काहीच विश्वास नाही आहे, काही नाही. शौर्य म्हणतो ऊर्जा हे बघ असं बोलू नकोस. ऊर्जा म्हणते माझं नावही तुझ्या तोंडात घेऊ नकोस, समजलं ना? आणि आता बास, मी सांगितलेलं तुला कळत नाही आहे का, ऐकू येत नाही आहे का तुम्हाला? निघा इकडनं, मला तुझ्याबरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाही आहेत. शौर्य तू जे वागलास ना ते खूप वाईट वागलास, खूप मोठी फसवणूक केली आहेस तू माझी, खूप मोठी. शौर्य म्हणत असतो ऊर्जा माझं ऐकून घे. आता शौर्यही जोरात ओरडतो, त्याच्यावर ऊर्जाही जोरात ओरडते गप्प बस, काहीच ऐकायचं नाही आहे मला आणि काहीच नाही ऐकायचं आहे. तुम्ही इकडनं गेलात ना तर ते तुमच्यासाठीही चांगलं असेल आणि आमच्यासाठीही, त्यामुळे प्लीज इकडनं निघ इकडनं. त्याबरोबर मग आता ऊर्जाचा हा त्रागा, ऊर्जाचा हा संताप बघून लगेचच आजी शौर्याच्या जवळ जाते. ती शौर्याचा हात पकडते आणि शौर्याला म्हणते चल शौर्य. त्याबरोबर शौर्य हा आजीकडे बघत असतो, आजीला तो नजरेने खुणावत असतो की आजी अगं हे सगळं काय झालं. त्याबरोबर आजी त्याला डोळ्यांनी आधार देते. तर दुसऱ्या बाजूला आता पूर्वाला कुमुदिनी आजी म्हणते
पूर्वा विचार कर एकदा प्लीज. आणि त्यानंतर शौर्य याला हाताला धरून आजी तिकडनं घेऊन चाललेली असते. त्यावेळी ऊर्जा म्हणते थांब शौर्य. शौर्य जागेवरच थांबतो. तशी लगेचच ऊर्जा आता घाईघाईने जाते, कपाट उघडते आणि कपाटातमध्ये जे छोटे छोटे 2 कानातले असतात ते घेऊन येते आणि शौर्याच्या अंगावरती फेकून देते आणि म्हणत असते तुझ्याकडनं मला काहीही नको आहे, कळलं. आणि मग आता शौर्य हा ते कानातले उचलतो. आता तो ऊर्जाकडे बघत असतो. ऊर्जा ही शौर्याच्या तोंडावरती घराचा दरवाजा बंद करून घेते. शौर्य आणि ऊर्जा दोघांनाही खूप त्रास होत असतो या सर्व गोष्टींचा, पण तरीही दोघंही जण शांत असतात. ऊर्जाचा खूप संताप झालेला असतो, तिला चिडचिड होत असते, त्रास होत असतो. पूर्वा मध्ये काहीच बोलत नसते. पूर्वा ही हे सगळं काही बघत असते. आजीसुद्धा काहीच शौर्याला बोलत नसते. आजीसुद्धा शांत उभी असते. शौर्य ऊर्जाकडे बघत असतो, त्या कानातल्यांकडे बघत असतो आणि तो आता ऊर्जाला पुन्हा एकदा म्हणत असतो ऊर्जा प्लीज. त्यावर ऊर्जा म्हणते बास, मला काहीच ऐकायचं नाही आहे, मी बोलून झालं आहे, निघालात तर बरं होईल. आणि ती दरवाजा बंद करते. आता ऊर्जा दरवाजा बंद करते आणि घसपटत ते तिथेच दरवाजाच्या खाली बसते. आता ऊर्जा रडतही नसते आणि तिला काही कळतच नसतं की हे सगळं काय होऊन बसलं, का होऊन बसलं हा प्रश्न तिच्या मनाला पडलेला असतो आणि ती स्वतःला विचारत असते तो. त्याबरोबर शौर्य आता आजीकडे बघतो. आजीसुद्धा आता काहीही न बोलता तिकडनं पुढे निघून जाते. आता शौर्य त्या कानातल्यांकडे बघतो आणि तिकडनं गुपचूप निघून जाण्याशिवाय त्याच्याकडे सुद्धा काही पर्याय नसतो. त्यामुळे तो सुद्धा तिकडनं निघतो. ऊर्जा ही आता खाली रडत बसलेली असते. तिला त्रास होत असतो. शौर्याला सुद्धा घडलेल्या प्रसंगाचा खूप त्रास होत असतो. मग ऊर्जाच्या जवळ तिची आई येते आणि आई ऊर्जाला शांत करण्यासाठी ऊर्जाच्या खांद्यावरती हात ठेवते. ऊर्जाला आता शौर्यबरोबर घालवलेला प्रत्येक प्रसंग आठवतो. ते दोघं जेव्हा मंदिरात गेले होते तेव्हा अनवधानाने चुकून त्यांनी एकत्र घंटा वाजवली होती. त्यानंतर शौर्याने तिच्यासाठी ते कानातले आणले होते तेव्हा तिला खूप जास्त आनंद झाला होता. त्यानंतर जेव्हा चाळीत पाणी येत नव्हतं तेव्हा शौर्य तिला पाणी भरायला मदत करत होता आणि तेव्हा शौर्याने सगळं पाणी आणलं होतं एकत्र आणि ते त्याला झेपत नव्हतं. तेव्हा ते सगळे कसे हसले होते तो सर्व प्रकार ऊर्जाला आठवत असतो. पाणी भरून दमलेल्या शौर्याला ऊर्जा चहा गरम गरम द्यायला जाते तेव्हा शौर्य हात भाजून घेतो, चहा सांडून घेतो. तेव्हा ऊर्जा स्वतःच्या हाताने शौर्याला चहा पाजते. दोघंजणं केस जिंकल्यावर आईस्क्रीम खायला गेलेले असतात. ते सगळं आता ऊर्जाला आठवत असतं आणि आता त्या सर्व गोष्टी आठवून तिला त्रास होत असतो. त्यानंतर तिला आठवतं तिच्या आईने जी स्कूटर 12,000 रुपयाला विकली होती ती स्कूटर शौर्याने तिच्यासाठी 17,000 रुपयांना खरेदी केली होती आणि तिला ती स्कूटर परत आणून देत म्हणाला होता की ऊर्जा ही स्कूटर तुझी आहे आणि कोणी तुझ्यापासून नाही घेऊ शकत. तेव्हा ऊर्जाला खूप आनंद झाला होता. त्यानंतर शौर्याने ऊर्जाला त्या स्कूटरवरती त्याच्या मागे बसवून कोर्टात नेलं होतं. ऊर्जाला सगळं अगदी आठवत असतं आणि ऊर्जा या सर्व गोष्टी आठवून भावूक होत असते. इतक्यात तिला मंग्याचे शब्द आठवतात. हा हर्षवर्धन जहागीरदाराचा मुलगा आहे आणि याचं नाव आहे शौर्य हर्षवर्धन जहागीरदार. आणि ते आठवून ऊर्जाला आणखीन जास्त त्रास होतो. ऊर्जा रडत असते. पूर्वा तिला म्हणत असते ऊर्जा बाळा. त्यावर ऊर्जा म्हणत असते आई मला खरंच माहीत नव्हतं गं, खरंच माहीत नव्हतं मला की तो हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहे. त्याने फसवणूक केली गं माझी आई, खोटं बोलला माझ्याशी, मला खरंच माहीत नव्हतं आई. त्यावेळी ऊर्जा ही रडत असते. पूर्वासुद्धा रडत असते. पूर्वा आता ऊर्जाचे डोळे पुसते. पूर्वा ऊर्जाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मग आता पूर्वा ऊर्जाला जवळ घेते आणि घट्ट मिठी मारते जेणेकरून ऊर्जा जरा शांत व्हावी. ऊर्जा म्हणत असते आई अगं माझ्याबरोबर हे सगळं नेहमी असं का होतं, का माझी फसवणूक केली असेल गं शौर्यने. आई ते सगळं करून त्याला काय मिळालं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे हर्षवर्धन हा त्याच्या फोनवरती व्हिडिओ बघत असतो ज्यामध्ये आता विक्रांतचा बाप हा कबुली देत असतो. तो म्हणत असतो की ती ऊर्जा शिंदे 1 नंबरची खोटारडी मुलगी आहे. तिने 5 लाख रुपये घेतले आहेत माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी. त्याबरोबर पत्रकार विचारतात पण तिला काय गरज आहे 5 लाख रुपये घेऊन तुमच्या मुलाला बदनाम करण्याची. त्यावर तो सांगत असतो तिच्या घरची परिस्थिती जरा बेताची आहे, हालाकीची आहे आणि त्यामुळे तिला पैशांची गरज असेल म्हणून तिने पैसे घेऊन काम केलं असेल. मग लोक विचारतात पण हे सगळं करायला त्यांना कुणी सांगितलं. त्याबरोबर मग लगेच तो म्हणतो ते कुणी सांगितलं हे तर मी तुमच्यासमोर नाही सांगू शकत, आमच्याच कोणत्या तरी विरोधकांनी वगैरे हे सगळं केलं असेल. मग पत्रकार विचारतात पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं. त्यावर ते म्हणतात अहो आता गेली 20-22 वर्ष राजकारणात मुरलो आहे, अर्थात
काहीतरी सोर्स असतीलच की. आता ते कुणी सांगितलं, का सांगितलं, कसं सांगितलं या गोष्टी तर मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण एवढं मात्र कन्फर्म सांगतो की ऊर्जा शिंदेच्या अकाउंटवरती माझ्या मुलाला विक्रांतला बदनाम करण्याकरता 5 लाख रुपये आले आहेत. त्याबरोबर मग लगेच पत्रकार म्हणतात की जर हा काळा पैसा आहे, जर मॅडमना त्या असं करायचं होतं तर मग त्यांना ते पैसे त्यांच्या स्वतःच्या अकाउंटवरती घ्यायची काय गरज होती, त्यांनी खात्यात का घेतले असते ते पैसे. त्याबरोबर मग लगेचच आता त्यांना शिर्के म्हणायला लागतो की वा अगदी उत्तम आणि बरोबर प्रश्न आहे, पण 5 लाख रुपये हे फक्त त्यांनी म्हणजे त्यांच्या अकाउंटला घेतलेत आणि बाकी आणखीन किती रक्कम त्यांनी घेतली असेल हे माहीत नाही आहे कॅशमध्ये. आता ह्या सगळ्याचा शोध लावणं हे तुमचं आणि पोलिसांचं काम आहे, जे तुम्ही करायला हवं. त्याबरोबर मग आता पत्रकार म्हणतात पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे बोलताय ते खरं आहे का, ऊर्जा शिंदेने खरंच पैसे घेतले असतील का. त्याबरोबर ते म्हणतात की हो अर्थात घेतलेत. त्यावर मग त्याला पत्रकार म्हणतात कशावरून ते पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये दुसऱ्या एखाद्या कामाचे आले नसतील किंवा कामासाठी आले नसतील. त्यावर मग लगेचच आता शिर्के म्हणतो वा हा प्रश्नही अगदी उत्तम आहे, पण काय आहे ना, आले असले जर पैसे दुसऱ्या कुठल्या कामासाठी तर तुम्ही जाऊन त्यांना प्रश्न विचारा, बघूया त्यांच्याकडे तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत का, त्या तुम्हाला उत्तर देतात का. जर त्यांनी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं तर मग आपण समजू शकतो हे सगळं. पण ऐका, आता सध्या तरी आम्हाला एवढंच माहिती आहे की ऊर्जा शिंदेने माझा मुलगा विक्रांत शिर्के याला बदनाम करण्यासाठी पैसे घेतलेले आहेत लोकांकडनं आणि त्यामुळेच ती माझ्या मुलाची बदनामी करते. तर प्लीज माझ्या मुलाला बदनाम करू नका. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विक्रांतचा बाप हात जोडतो सगळ्यांच्या समोर आणि म्हणत असतो प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला सगळ्यांना. आणि त्या ऊर्जा शिंदेने हे सगळं का केलं, तिला या सगळ्यामुळे काय मिळालं, या सगळ्या गोष्टी करण्याची तिला काय गरज होती, या सर्व प्रश्नांची उत्तरं तर तुम्हाला ती ऊर्जा शिंदे स्वतःच देऊ शकते. त्यामुळे प्लीज आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तिच्याकडनं मागा. धन्यवाद. त्याबरोबर हे सगळं काही आता हर्षवर्धन जहागीरदार बघतो आणि म्हणत असतो चला हे जेवढं या शिर्केला उपयुक्त ठरलेलं नाही तेवढं मला ठरलं. तीर्था आणि विक्रांतचं लग्न पुढं ढकलण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं होतं. आता मला वेळ मिळाला आहे थोडा. तर दुसऱ्या बाजूला शौर्य आता ऊर्जाने त्याच्यावरती जे कानातले फेकून मारलेले असतात त्या कानातल्यांकडे बघत असतो आणि आता त्याला ऊर्जाबरोबर घालवलेला प्रत्येक प्रसंग आठवतो. त्याला आठवत असतं की हे कानातले त्यानेच कसं तिला गिफ्ट दिले होते. त्यानंतर आज ऊर्जाने कशी ती थाली फेकून दिली आणि कसं ती म्हणाली की हे लग्न होणार नाही आहे, उगाच खोट्या आशा ठेवू नका. त्याबरोबर शौर्य रडायला लागतो. तर मग आता आजी ही अलगद शौर्याचं डोकं आपल्या मांडीवरती घेते आणि शौर्याला ते आधार देण्याचा प्रयत्न करत असते. शौर्य पूर्णपणे खचून गेलेला असतो, हरून गेलेला असतो आणि तो खूप जास्त रडत असतो. शौर्याला ऊर्जाचे शब्द आठवत असतात, मला हर्षवर्धन जहागीरदाराला बदनाम करायचं आहे, मला त्याला उद्ध्वस्त करायचं आहे आणि हर्षवर्धन जहागीरदारबरोबर निगडीत असलेली कोणतीही व्यक्ती मला माझ्या आयुष्यात नको आहे. मला तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही आहे. आजपासून माझं नावही तू तुझ्या तोंडात घ्यायचं नाही. हे सगळं आठवून हर्षवर्धनला शौर्याला त्रास होत असतो. त्यानंतर आता इकडे घरामध्ये सगळेजण बसलेले असताना दिव्या म्हणत असते काय बाबा, माझी बहीण घरात येऊन गेली आणि तुम्हाला ही गोष्ट माहीतही नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो कोणती तुझी बहीण. त्यावर मग ती म्हणते असं काय करता, ऊर्जा शिंदे. त्याबरोबर हर्षवर्धन उठतो आणि दिव्याकडे जात म्हणतो काय, ऊर्जा शिंदे आपल्या घरात आली होती. त्याबरोबर लगेचच दिव्या म्हणते हो, ऊर्जा शिंदे आपल्या घरी आली होती आणि ते सुद्धा आईनेच आणलं होतं त्यांना आपल्या घरी. त्याबरोबर हे ऐकून हर्षवर्धन जहागीरदार आता खूप जास्त चिडलेला असतो आणि तो आता विजयाकडे रागाने बघत असतो. विजया मात्र आता खूप जास्त घाबरलेली असते. तर दुसऱ्या बाजूला आजीने जे शगुनाचं ताट आणलेलं असतं ते ताट ऊर्जा घराच्या बाहेर घेऊन जाते आणि फेकून देत म्हणते जहागीरदारांच्या घरातनं आलेल्या प्रत्येक सामानाची जागा हीच आहे, आपल्या घराच्या बाहेर, घराच्या दारात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ